हिरे या संघामध्ये आहेत. एक काळ असा होता की या दोन फलंदाजांचं नाव घेतलं की संपूर्ण पंचक्रोशी हादरायची. आज मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या रूपानं मैदानावर उतरलेत. रामदास हाफ ट्रॅकर चेंडू, पहिला चेंडू सुरेख टप्पा होता, संधी होती, संधी दवडली. निर्धाव. धावसंख्या आहे धावफलकावर 11 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. फलंदाज राजेश. ओ स्विंग अँड मिस. निर्धाव. चांगली गोलंदाजी रामदास यांच्याकडनं. शिवाजीनगर संघ खेळतो आहे. फुल टॉस अँड दिस टाइम बॉल गोज टू द लॉंग लेग बाउंड्री रीजन. ओव्हर द रोप फॉर सिक्सर. 6 धावा. धावसंख्या होते 17. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. चेंडू द्यायचा आहे तत्पूर्वी विनंती करतो आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मणिजी भेरे यांचं स्वागत धर्मवीर चषकाच्या वतीनं केलं जात आहे. मी गणेशजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मणिजी भेरे साहेब यांचं शॉल पुष्पगुच्छ देऊन आपण आनंदमय स्वागत करायचं आहे. मणिजी भेरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत केलं जातं. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मणिजी भेरे साहेब मनपूर्वक आभार, धन्यवाद. स्वागत असेल. तदनंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय संदीपजी आवार साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जातं. मी रवींद्र दादा खाडे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते संदीपजी आवार साहेब यांचं स्वागत करायचं आहे. संदीपजी आवार साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. कॅमेऱ्यामध्ये बघा कृपया, तिकडे. धन्यवाद. त्यानंतर यावेळेस चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. शब्द सुमनानी स्वागत संजय आवार. विशालजी भोईर दादा यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. विशालजी भोईर सर आपलं स्वागत केलं जात आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आपलं सहर्ष आनंदमय स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. त्याजवळ बाळादादा निश्चिते उपस्थित आहेत, त्यांचं रवींद्रदादा खाडे यांच्याकडे वतीनं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. वळूया मॅच कडे. धावसंख्या होती आहे 21. नेक्स्ट बॉल. चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला. डीप मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. गचाळ थ्रो बघायला मिळाली. धावसंख्या वाढली 23 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 षटकांचा सामना करतोय राजेश. पुन्हा एकदा गोलंदाज रामदास यांच्यासाठी. ओ यावेळेस लोवरला तो चेंडू उसळी घेत नाहीये. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. परिणाम बाईच्या रूपानं 1 धाव मिळतीये. सिंगल न धावसंख्या पोहोचते 24 धावांवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्याचबरोबर युवा निधी उद्योजक अभिदादा साबळे यांचं शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे.
नक्कीच फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. विश्वास ठेवा, त्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कामगिरी करा, मेहनत जिद्द चिकाटी दाखवा, यश मिळणार. बिकॉज हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा सर्वोत्तम गुण आहे. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नसतो. तन्हा बैठकर ना देखो, हाथों की लकीर अपनी, उठ बांध कमर और लिख दे खुद तकदीर अपनी. नशीब लिहिण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेट झोनमध्ये चेंडू जातोय. 2 धावांचा प्रयत्न, दुसऱ्या धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावांवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 वाढते, पोहोचते 26 धावा. मनोज विशे सुद्धा यांचं आगमन होत आहे. स्वागत असेल. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजाच्या मार्गस्थ गोलंदाज सिद्धेश. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राजेश. हो, यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. पंच निर्देशित करतायत दिस इज वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या 1 वाढतीये, पोहोचती आहे 27 धावा. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि 1 गडी गमावला आहे तो बेडीसगाव संघानं. शेवट षटक चालू आहे. यावेळेस आडव्या बॅटनं पॉइंटच्या डोक्यावरनं डीप बॅकवर्ड थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. सीमा रेषे पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 वाढतीये. 31 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन गोलंदाज सिद्धेश. आडव्या बॅटने या बॅटला ब्रश करून चेंडू लेग स्लिप मध्ये जातोय. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 वाढते, पोहोचते 32 धावांवर. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जुनून सा दिल में जगाना पड़ता है, पूछो चिड़ियों से घोंसला कैसे बनता है. वह बोलेगी तिनका उठाना पड़ता है. प्रयत्न करणं गरजेचं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन स्विंग अँड मिस. गुड लेंथ वर पडलेला चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. अचूक टप्पा, लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतोय सिद्धेश. शिवाजीनगर संघासाठी या स्थिर धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळत नाहीये. धावसंख्या 32. तिसरं षटक मार्गस्थ. फलंदाज हर्षल. यावेळी चांगला फटका. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज राजेश बॅक टू द पेव्हिलियन. डीजे गेला ना 15 दिवस त्यासला. आता बघू ऑप्शन पण नाही तो महाराज मुरवडलाय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन गोलंदाज सिद्धेश टू हर्षल. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. दिस इज वाईड बॉल. सिंगल धावसंख्या पोहोचते आहे 34 धावांवर. नक्कीच अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या उभारली 34 धावांची आतापर्यंत बेडीसगाव संघानं. दुसऱ्या फेरीतीला सामना. यानंतरची मॅच चेरवली वर्सेस नारायणगाव. हो, यावेळेस कनेक्शन होत आहे प्रॉपर. फाईन लेग, स्क्वेअर लेग च्या दिशेनं चेंडू जातोय. हो, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.
पुढील समालोचनासाठी विनंती करतोय मनीषजी जोशी, द व्हॉइस ऑफ शेरे. झालं या ठिकाणी अविनाशजी साबळे साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच आगमन होतं या ठिकाणी एक युवा नेतृत्व अविनाशजी साबळे साहेब त्यांचं देखील आगमन होईल थोड्याच वेळात. स्वप्नील आणि अभय अशी जोडी पाहतोय स्ट्राईक एंडला. या ठिकाणी स्वप्नीलला पाहतोय आपण. 37 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये शिवाजीनगर संघासमोर. थोडं फास्ट या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. हरिकेशला या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. 3 षटकांचे 18 चेंडू आणि 37 धावा या मॅचचं समीकरण असेल. हॅलो हॅलो, या व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे युवा उद्योजक, सर्वांचे लाडके, तरुणाईचा बुलंद आवाज, उत्कृष्ट व्यक्ती म्हणून ज्याचं पूर्ण शहापूर तालुक्याला परिचय आहे असे आमचे परममित्र आदरणीय अविदादा साबळे यांचं शुभागमन या व्यासपीठा दिशेनं होत आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं असे अविदादा साबळे यांचं शुभागमन व्यासपीठा दिशेनं होत आहे. धर्मवीर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. मिस टायमिंग स्ट्रोक यावेळी झेलची संधी असेल आणि कोणतीही चुकी नाही. विकेटचं पतन होईल या ठिकाणी. अभय बॅक टू द पवेलियन. च्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष आनंदमय स्वागत. वळूया मॅच कडे. ओव्हर टू मनीष सर. आणि नक्कीच जबरदस्त स्टार्ट असेल या ठिकाणी. मात्र आपण पाहतोय बेडीस गावचा, कारण पहिल्या चेंडूवर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. दुसऱ्या चेंडूवर मात्र लोअर फुलटॉसचा वापर केलेला आणि फलंदाज मात्र बाद झाला त्या ठिकाणी.
नक्कीच या ठिकाणी विकेट किपर बीट झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेला सीमारेषा पार आणि अव्वंतर चेंडू देखील 5 धावा या ठिकाणी ऍड होतील शिवाजीनगर संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच वारंवार मी म्हणतो एका उत्कृष्ट खेळाडूची ओळख असते ती कन्सिस्टन्सी करणं आणि ती ठेवावी लागते, कारण त्याने मात्र तुम्ही सामने जिंकत जाता. कन्सिस्टन्सी नाही, कारण पहिले 2 चेंडू ज्या प्रकारे हाताळलेले, तिसऱ्या चेंडूवर मात्र पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग संघाने कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. 6 धावा धावफलकावर पुन्हा एकदा यावेळी पंचांनी इशारा केला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता आणि या ठिकाणी अव्वंतर चेंडू घोषित केला आहे. एक्स्ट्रा धावा अजून एक ॲड होईल. या एक्स्ट्रा धाव्याने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 7 धावा. नक्कीच, कारण ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू हाताळलेले संघ बॅकफुटवर होता, या ठिकाणी शिवाजीनगर संघ एका विकेटचं पतन देखील गेलेलं, परंतु ज्या प्रकारे पुढचे 2 चेंडू पाहिले, एक अव्वंतर चेंडू चौकार सुद्धा मिळाला, त्यानंतर अजून एक अव्वंतर चेंडू आणि 7 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. नक्कीच झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. दुसरा 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच चांगली रनिंग भेटून त्या विकेट आपण पाहतोय. आणि 2 धावांनी धावफलकावर या धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी शिवाजीनगर संघाची 9 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. नक्कीच 3 चेंडू हाताळलेत, 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बॅलन्स बॅटल आतापर्यंत आपण म्हणू शकतो या मॅचमध्ये. यावेळी फुलटॉस चेंडू, नक्कीच कनेक्शन प्रॉपर झालंय काऊ कॉर्नर रिजनला. वॉट झेल, जबरदस्त कॅच. द कॅच ऑफ द डे असेल ही. पंचांचं बोट आकाशाकडे, मोठी विकेट असेल. म्हणालो कॅच ऑफ द डे असेल, कारण ज्या प्रकारचा स्ट्रोक लगावलेला, नक्कीच जबरदस्त फटका होता. त्या ठिकाणी कनेक्शन देखील प्रॉपर पाहायला मिळालं, परंतु फिल्डिंगमध्ये एफर्ट्स मात्र लाजवाब. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसामधला जबरदस्त झेल असेल. विकेटचं पतन केलं आणि मोठी विकेट स्वप्नीलला माघारी धाडले या ठिकाणी. आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय स्थिरावलेली 9 धावा. नऊ धावा धावफलकावर पाहतोय आपण. नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 9 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकाचे आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटचं पतन केलं या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच धावा नक्कीच एक्स्ट्रा खर्च केल्या आहेत, परंतु बॉलिंग विकेटचं पतन देखील केलं या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या दूर चेंडू ठेवलेला, फलंदाज बीट झालाय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये या चेंडूवर. मात्र खूप वेगाने चेंडू हाताळला होता. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी बीट होताना आपण पाहिलं आणि परिणामी धावफलकावर आपण धावसंख्या पाहिली तर स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी शिवाजीनगर संघाची 9 धावा. 37 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच ज्या प्रकारे एक्स्ट्रा धावा खर्च केला, चांगलं कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी हरिकेशचं. पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर केलेला या ठिकाणी आणि डॉट चेंडूने मात्र षटक संपलं या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावर पाहतोय आपण. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडू आणि 28 धावा या मॅचचं समीकरण असेल. मग 12 चेंडू आणि 28 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पंच नक्कीच सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. यानंतर अजून द्वितीय फेरीतील एक सामना असेल,
त्यानंतर मात्र लॉट्स उडवले जातील. थोडं फास्ट या ठिकाणी सहकार्य करायचे बेडीसगाव संघ. मॅचचं समीकरण आपण पाहतो. या 12 चेंडू आणि 28 धावा, 9 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रवींद्रला पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी. जबरदस्त कनेक्शन या ठिकाणी डीप मिड विकेटला. कोणतीही संधी नाही. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा. पंधरा धावा दाखल पाहतो आपण या षटकारच्या साहाय्याने. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि 37 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे शिवाजीनगर संघासमोर. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका नक्कीच चांगला आहे. या फिल्डर जज करतोय, परंतु पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी. आणि नक्कीच या प्रकारची बॅटिंग मात्र मैदानावर होत राहिली तर नक्कीच शिवाजीनगर संघ मात्र हा सामना लवकरच आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहतोय या मॅचमध्ये आपण सागरकडनं. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार सलग पाहायला मिळालेत सागरच्या बॅटमधनं. आणि धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स सागरकडनं पाहतो आपण. 16 धावांची आवश्यकता असलेल्या मॅचमध्ये 10 चेंडू आणि 16 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. पुन्हा एकदा फटका, जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. सीमा रेषा बार चौकार. थँक्यू डीजे. आणि मात्र नक्कीच मॅचचं पारडं या ठिकाणी फिरून टाकलंय सागरने. ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते या चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 25 धावा, 25 रन्स. समीकरण या मॅचचं पाहिलं आपण तर 12 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. पहिल्या 3 चेंडूंचा परिणाम पाहिला तर 2 षटकार आणि 1 चौकार पहिल्या 3 चेंडूंवर. नक्कीच चांगली बॅटिंग झाली आहे. 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय.
फुलटॉस बॉल यावेळी मात्र नक्कीच लॉंग लेगला फिल्डर हजर असेल. सिंगल कंप्लीट केली जाते आणि नक्कीच या ठिकाणी मात्र एक संयमी खेळी पाहतोय आपण. एका सिंगलवरच समाधान मानलंय. धाफलकावर या सिंगलच्या साह्याने धावा पाहतोय आपण 26 धावा. नक्कीच आक्रमकता आणि संयम या गोष्टींचा मात्र मेळ साधला या मॅचमध्ये सागरने. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. 26 धावा धाफलकावर. 11 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये शिवाजीनगर संघाला. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर हजर असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावांनी धाफलकावर धावसंख्या या ठिकाणी 28 धावा 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावा धाफलकावर पाहतोय आपण. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. वाडिश लॉंग ऑनला फिल्डर आपण पाहतोय आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दरम्यान एका सिंगलवरच समाधान मानलंय. षटक संपलं या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 29 धावा दाफलकर पाहतोय आणि मॅचचं समीकरण पाहतोय आपण पुन्हा एकदा. 6 चेंडू आणि 8 धावा या मॅचचं समीकरण असेल. हॅलो, थोड्याच वेळात या धर्मवीर चषकासाठी ज्यांचं शुभागमन होणार आहे आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब, DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, तर काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते दयानंदजी चोरगे साहेब यांचं शुभागमन थोड्याच वेळात या व्यासपीठावर होणार आहे. मॅच रंगती आहे शिवाजीनगर वर्सेस बेडीसगाव. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 8 धावांची आवश्यकता. ओव्हर टू मनीष सर. नक्कीच 6 चेंडू आणि 8 धावा या मॅचचं आपण समीकरण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे, कारण ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलेलं नक्कीच सॉरी पहिलं षटक चांगल्या प्रकारे पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेला, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या आहेत आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना समीकरण पाहतो आपण या मॅचचं. 6 चेंडू आणि 8 धावा. यावेळी समीरला पाहतोय आपण स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला एक विस्फोटक फलंदाज सागरला पाहतोय. मागच्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार सागरच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेलं. आणि समीकरण या मॅचचं पाहतोय आपण. 6 चेंडू 8 धावा. नक्कीच कशा प्रकारे हे टार्गेट चेस केलं जाईल. गुरु खाडे बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. नक्कीच यावेळी मात्र थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. परिणामी एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. नाही, सागरला स्ट्राईकला राहणं फार महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये. शिवसेनेचे नेते काशीनाथजी पडवळ साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावर होत आहे. विनंती करतोय त्याबरोबर प्रकाशजी वरकुटे साहेब यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावर होत आहे. विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर काशीनाथजी पडवळ साहेब विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. वरकुटे साहेब यांचं सुद्धा शुभागमन आहे. विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांचं स्वागत स्वागत स्वागत. वळूया सामन्याकडे. 5 चेंडू आणि 7 धावा या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच प्रत्येक डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवत जाईल. कशा प्रकारे हे टार्गेट चेस केलं जाईल. 5 चेंडू आणि 7 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच असेल. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक, कोणतीही संधी नाही. स्टँड अँड डिलिव्हर केलाय, फेकून दिलाय लॉंग ऑनला सीमारेषा पार. षटकार.
आणि या मॅचमध्ये मात्र षटकाने मात्र पारडं जड असेल या मॅचमध्ये शिवाजीनगर संघाचं. 4 चेंडू आणि 1 धाव स्कोर लेवल झालाय पाहिला, पण या मॅचमध्ये चेसिंग मात्र कंपल्सरी असेल असा नियम आहे या स्पर्धेचा. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल यावेळी मात्र नक्कीच इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. कोणती धाव येत नाहीये, डॉट चेंडू असेल. समीकरण या मॅचचं बदलते पुन्हा एकदा. क्रिकेट आहे, अशक्य असं काहीच नाही, काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटला वारंवार संबोधलं जातं आणि आपण ते समीकरण पाहतोय. 3 चेंडू आणि 1 धाव या मॅचचं समीकरण. आणि नक्कीच सागर या मॅचचं मात्र नक्कीच पारडं फिरून ठेवलं. मागच्या षटकामध्ये 2 षटकार, या षटकामध्ये सुद्धा एक जबरदस्त षटकार आणि परिणामी मॅचचं समीकरण मात्र चेंज झालं. पाहतोय आपण 1 धावेची आवश्यकता असेल शिवाजीनगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच अव्वंतर चेंडू आणि विजयी झाला या सामन्यामध्ये शिवाजीनगर संघ. हा